करण्यासाठी हनुमंतांनी कुठेही धडपड केलेली नाही आणि जे करतोय त्यातून आपलं कोणी कौतुक करावं हा सुद्धा भाव हनुमंतांचा नाही. हनुमंत एकदम वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये उत्तम संघटन कौशल्य आहे. आता या रामकथेमध्ये जेव्हा असा प्रसंग येतो, भगवती सीतेच्या शोधामध्ये चारही दिशांना ही वानरसेना पाठवण्यात आलेली आहे आणि अंगदा बरोबर जी वानरसेना आलेली आहे त्यामध्ये हनुमंत आणि जांबुवंत हे पण आहे. या टोळीला जे सांगितलंय की 1 महिन्यामध्ये तुम्ही हा शोध लावायचा आहे असं सुग्रीवांनी त्यांना सांगितलेलं आहे. आता जसे दिवस संपायला लागले तसे अंगद आणि त्याचे जे अनुयायी आहेत त्यांना आता हे मोठं संकट वाटायला लागले. अजूनही आपण या भगवतीच्या शोधामध्ये बाहेर पडलोय, आपल्याला यश मिळालेलं नाही आणि हे यश जर प्राप्त केलं नाही आणि तसेच आपण हात हलवत जर गेलो तर सुग्रीव नक्की आपल्याला ठार करेल आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आणि ह्या भीतीपोटी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण आपला प्राण त्याग करून टाकायचा, आपण जायचंच नाही सुग्रीवाकडे. या विषयावर सगळ्यांमध्ये चर्चा चालू झालेली आहे. सुग्रीवाच्या विरोधात सुद्धा काही जण बोलतात. बघा, हनुमंतांचं सगळ्यांकडे लक्ष आहे. त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी जर या वानरसेनेमध्ये फूट पडली तर सुग्रीवाला ते भागात जाणार आहे आणि यासाठी त्यांनी अंगदाचं जे मन आहे ते वळवायचा प्रयत्न केलेला आहे. जांबुवंत आणि हनुमंत या दोघांनी अंगदाला ज्या पद्धतीने विचार मांडले, हनुमंतांचे विचार ऐकल्यानंतर अंगदाच्या मनामध्ये आपलं जे मत होतं सुग्रीवाबद्दल आणि प्राणत्याग करण्याबद्दलचा जो त्यांनी निर्णय घेतलेला होता त्यापासून तो आता परावृत्त झालेला आहे. म्हणजे केवळ त्यांचं मन वळवलं नाही तर पुन्हा सगळेजण सुग्रीवाच्या पाठीशी उभे राहिलेले. हनुमंतांचं वक्तृत्व कसं आहे बघा, उत्तम कुशल संघटक आहेत. सुंदरकांड जर बघितलं तर या सुंदरकांड हे पूर्ण हनुमंतांच्या लीलांचं वर्णन करतं आणि त्याच्यामध्ये भगवती सीतेचं शोध कार्य ही मोहीम जी आहे त्या सगळ्याचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. आणि या दोन्ही जे कांड आहेत, सुंदरकांड आणि युद्धकांड, यामधनं हनुमंतांचं संपूर्ण वर्णन, त्याचं चरित्र सुद्धा या सुंदरकांडमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या शक्तीचं आणि त्याच्या चातुर्याचं वर्णन ह्या दोन्ही कांडांमध्ये पाहायला मिळतं. त्याचा अवर्णनीय असा जो पराक्रम आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आता लंकेमध्ये जेव्हा हनुमंत भगवती सीतेच्या शोधात गेलेले त्यावेळेचा जर प्रसंग आपण वाचत गेलो तर त्यावेळेला हनुमंतांचं स्वतःचं असं चिंतन त्या ठिकाणी जाणवतं. एकटे हनुमंत त्या ठिकाणी आलेले. संपातीने जेव्हा सांगितलं की या समुद्राच्या पलीकडे अशोकवनामध्ये एक स्त्री मला बसलेली दिसतीये आणि रावणाने तिला पळवून नेलेली तीच सीता आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळेला आता हा समुद्र पार करून कोण जाणार. आणि त्यावेळेला हनुमंताच्या शक्तीची जाणीव जांबुवंतांनी करून दिलेली आहे. हनुमंत या ठिकाणी लंकेमध्ये निघाले त्यावेळेला हा प्रवास तरी सुकर झाला का त्यांचा. या प्रवासातही त्यांना अनंत अडचणी आल्या पण या सगळ्या अडचणींवर त्यांनी मात केली. कधी नम्रतेने केली आहे, कधी शक्तीने केली आहे, कधी युक्तीने केली. सगळ्या प्रसंगांवर त्यांनी मात केलेली आहे. मैदान पर्वत आलेला आहे, वायुदेवांचा मित्रच आहे हा, सोन्याचा पर्वत आहे. हनुमंताला म्हणतोय की अरे तू दमलायस, आता या ठिकाणी तुला खूप लांब जायचंय, 100 योजना दूर जायचंय, थोडीशी विश्रांती घे. आता आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि यांचा अपमान आणि त्यांची विनंती आहे ती कशी आवरायची. म्हणून हनुमंतांनी केवळ फक्त स्पर्श केला त्या पर्वताला आणि पुढे मार्गक्रमण केलेलं आहे. कुणालाही न दुखावता हनुमंत या लंकेपर्यंत येऊन पोचलेले.
काही ठिकाणी राक्षसिणी पण आलेल्या आहेत, यांचाही नाश केलेला आहे हनुमंतांनी. आणि लंकेमध्ये आले. आता या लंकेमध्ये प्रवेश करायचा आहे. हनुमंतांनी एकदम सूक्ष्म रूप धारण केले. कोणतेही रूप त्यांना धारण करता यायचं, सूक्ष्म रूप त्यांनी धारण केले आणि लंकेत प्रवेश करणार. तर या लंकेचं रक्षण करणारी जी लंका आहे तिच्या ताब्यात ते सापडलेले. हे जी राक्षसीण आहे तिला लंकेचं रक्षण करण्यासाठी रावणाने तिथे ठेवलेले. आता बघा रावणाची व्यवस्था कशी आहे. मुंगी सुद्धा प्रवेश करू शकत नाहीये. हनुमंतांनी सूक्ष्म रूप धारण केले पण हनुमंतांना लंकेत प्रवेश करता आला नाही. पण या राक्षसिणीचा नाश हनुमंतांनी केलाय. आता लंकेमध्ये शोध घ्यायचा कुठे. चारही दिशांना हनुमंत शोध घेत आहेत. भगवती सीता त्यांना कुठे सापडत नाहीये. रावणाच्या वाड्यामध्ये सुद्धा, राजवाड्यामध्ये येऊन सुद्धा त्यांनी शोध घेतलेला आहे. पण भगवती सीतेचा शोध घ्यायचा म्हणजे सगळ्या महिला त्या ठिकाणी, सगळ्या राक्षसिणी आहेत, मद्य पिऊन पडलेले आहेत, कशाही पडलेले आहेत. आणि अशा या राक्षसिणींमधनं हनुमंत भगवतीचा शोध घेत आहेत. त्यांची बुद्धी एकदम स्थिर आहे. आणि ह्या भगवतीचा शोध घेताना मंदोदरी जेव्हा दिसते त्यावेळेला तिचं रूप बघून क्षणभर हनुमंतांना असं वाटतं, अरे जिच्या शोधार्थ आपण आलो ती हीच आहे का. आणि तिला बघून त्यांनी टुणकन उडी मारलेली आहे. म्हणजे त्यांचा बालसुलभ स्वभाव पण दिसतोय यातनं, की आपण कोणी मोठे प्रभू रामचंद्रांचे दूत आहोत, या ठिकाणी आलोय, असा काही विचार त्यांच्या मनामध्ये नाही. भगवती सापडली हाच भाव त्यांच्या मनामध्ये आहे. पण त्यांच्या लक्षात आलं की रावणाच्या शयनगृहामध्ये भगवती नसणार. विवेक जागा झाला या ठिकाणी. पुन्हा तिच्या शोधार्थ निघालेले आणि अशोक वनामध्ये आल्यावर त्यांना भगवतीचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी हनुमंतांचं जे चिंतन आहे ते मुळातनं पाहण्यासारखं आहे. आता भगवती सीतेला जेव्हा त्यांनी बघितलंय त्यावेळेला दुःखाने व्याकुळ झालेली अशी भगवती, रावण त्या ठिकाणी येऊन तिला भेटून गेलेला आहे. रावणाने तिला बरीच दमदाटी केलेली आहे. त्यांचा हा झालेला संवाद हनुमंतांनी ऐकलेला आहे. आणि भगवती सीता अतिशय घाबरलेली तर आहेत. आणि तिचं जे चिंतन दाखवलंय त्यामध्ये आता ती आत्महत्या करायला प्रवृत्त झालेली आहे. आता हे दुःख नको अशी तिची अवस्था झालेली आहे. आणि अशी तिची मानसिकता असताना तिच्या समोर जर आपण पटकन गेलो तर आपण रावणच आहोत असं ती समजेल. आता भगवती समोर जावं कसं, हनुमंतांसमोर प्रश्न पडलेला आहे. आणि मग या ठिकाणी त्यांनी एक विचार केलाय. त्यांना उत्तम वाणी मिळालेली, आवाजही उत्तम आहे. त्यांनी रामकथेचं गायन करायला सुरुवात केली. बरं आता रामकथा गायची तर भाषा कुठली वापरायची. हनुमंतांना सगळ्या भाषा येतात. संस्कृतमध्ये कथा सांगावी तर रावणाला संस्कृत येतं, म्हणजे हा निश्चितच रावण आहे आणि तो आपल्याला या मोहामध्ये पाडतोय असं भगवतीला वाटेल, म्हणून संस्कृत भाषा वापरत नाही. लंकेची भाषा वापरली तर भगवतीला समजणार नाही. हनुमंतांनी काय केलंय, अयोध्याची भाषा निवडली आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायला सुरुवात केली. अयोध्येचं वर्णन करतात. या अयोध्येचं वर्णन करताना महाराज दशरथांचं वर्णन आले, त्यांच्या तिन्ही राण्यांचं वर्णन आलं. हे वर्णन करता करता या 4 पुत्रांचा कसा महाराजांना लाभ झाला या यज्ञाचं, या प्रसंगाचं वर्णन करतात हनुमंत. भगवती सीता उत्सुकतेने आता ऐकतीये की अरे अयोध्येची भाषा आणि अयोध्येचं वर्णन करणारा हा कोण आहे.
ती बघतीये, ऐकतीये. हनुमंत सांगतायत, सांगता सांगता मिथिलेचं वर्णन करतायत, आपल्या माहेरचं वर्णन करतायत. म्हटल्यावर भगवती या माहेरच्या अंगणामध्ये विसावल्यात. त्यांना आनंद मिळतो या सगळ्या कथेचं श्रवण करताना. प्रभू रामचंद्रांचा आणि भगवती सीतेचा जो विवाह झालेला आहे तो प्रसंग हनुमंत वर्णन करतायत. प्रभू रामचंद्रांचा त्या ठिकाणचा जो पराक्रम आहे त्याचं वर्णन करतात. एवढी सगळी बारीक सारीक तपशीलवार वर्णन हनुमंत करतात. बघा कसे मानसशास्त्रज्ञ आहेत. भगवतीच्या मनामध्ये आता उत्सुकता निर्माण झालीये, बघते ती इकडे तिकडे. ह्या सगळ्या माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांचं वर्णन करणारा कोण आहे हा? आणि मग जो राज्याभिषेकाचा प्रसंग आहे तोही वर्णन करतात हनुमंत. आणि मग कैकेयीने टाकलेला डाव. आणि मग या ठिकाणी हे 3 जण वनवासात निघाले त्यावेळेला आलेली संकट सगळी रामकथाचं वर्णन करतात. आणि मग रावणाने भगवती सीतेला पळवलं. इथं येऊन हनुमंत थांबतात, क्षणभर विसावा घेतात. इथपर्यंत भगवतीला माहितीच आहे. पुढे काय ही उत्सुकता आता भगवतीच्या मनामध्ये निर्माण झाली. मग भगवतीला पळवून नेल्यानंतर प्रभू रामचंद्रांची काय अवस्था झाली आणि मग त्यांच्या ते कुठले कुठले प्रसंग आले, सुग्रीवाची आणि त्यांची कशी भेट झाली, वालीचा वध प्रभू रामचंद्रांनी कसा केलाय, त्याच्या आधी शबरीची भेट कशी घडली, सगळं वर्णन हनुमंत करतायत. आणि मग आता सुग्रीवानी 4 दिशांना वानरसैन्य धाडलेलं आहे. त्यामध्ये दक्षिणेकडे एक वानरसेना आलेली आहे आणि त्या सगळ्या जे अनुयायी आहेत त्यातला एक या लंकेमध्ये आलेला आहे. आता लंकेमध्ये आलेला आहे वर्णन ऐकल्यानंतर भगवतीचे कान टवकारतात. आहे मग कुठे? पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या उत्सवाच्या प्रसंगी मी आज हनुमंताचं चरित्र वाल्मिकी रामायणामधनं हनुमंताचे जे गुण दिसतात त्याचं जे दर्शन घडतं ते थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. खरं तर या मठामध्ये अनेक कार्यक्रम चालतात, 2 यज्ञही होतात, मोठे सोहळे होतात या ठिकाणी. ते मला माननीय सुनीलजी चिंचवडकरांकडनं वारंवार ते मला सांगायचे आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी येण्याचा मला योग आलेला आहे. आज त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1-2 वेळा मी या मठामध्ये पण येऊन गेले. नेरवणला देखील काका महाराजांचा परिचय झालेला होता आणि आज ह्या सगळ्यांच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 3 वर्षापूर्वी वाल्मिकी रामायणाचा अभ्यास सुरू केला. वाल्मिकी रामायणामध्ये जी अनेक व्यक्तिचित्र आलेली आहेत या सर्वांमध्ये हनुमंताचं चरित्र मला विशेष भावलं. त्याचे जे गुण आहेत ते जर आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपलं व्यक्तिमत्वाला सुद्धा कसा उजाळा मिळू शकतो याची जाणीव हे रामकथा वाचताना होते. प्रभू रामचंद्रांबरोबर या हनुमंतांचे जे चरित्र आहे तसं पाहिलं तर अनेक व्यक्तिचित्र आहेत. प्रभू रामचंद्रांबरोबर सीताबाईंचं चरित्र आहे, भरताचं आहे आणि त्याच्या पाठोपाठ हनुमंतांचंही चरित्र आहे. आणि एक साधं बघा, प्रभू रामचंद्रांची जशी मंदिरं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात
किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक हनुमंतांची मंदिरं आपल्याला अधिक बघायला मिळतात. म्हणजे देवाचं कोटीला अवतरलेले असलेले प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या पाठोपाठ हनुमंतांना सुद्धा आपल्या या पृथ्वी तलावर अतिशय मानाचं स्थान दिलेले. रामायणामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान तर आहेच, पण तिन्ही लोकांमध्ये त्यांना आढळ स्थान प्राप्त झालेले. आणि असे हे हनुमंत ही शक्तीची देवता म्हणून मानली गेलेली आहे. शक्ती आणि भक्ती याचा सुरेख संगम हनुमंतांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. त्यांचा जो पराक्रम आहे, जर वाल्मिकी रामायणामधले जे खंड बघितले तर सुंदरकांड युद्धकांडामध्ये त्यांचा पराक्रम आपल्याला बघायला मिळतो. आणि प्रभू रामचंद्रांवरची त्यांची निष्ठा भक्ती ही सुद्धा आपल्याला दर्शन होतं त्याचं. असे हे हनुमंत केवळ शक्ती आणि भक्ती याचा संगम आहे म्हणून सगळ्यांमध्ये प्रिय आहे. भगवंतांचा प्रभू रामचंद्रांचा अतिशय लाडका असा हा हनुमंत आहे. असे कोणते गुण त्यांच्यामध्ये होते? कसं पाहिलं, सगळ्या गुणांची खाण आहे हनुमंत बघितले तर. थोडक्यात आपण याचा आढावा घेऊया. अगदी त्रोटक स्वरूपात होणाऱ्या मला कल्पना आहे ही रामकथा वाचत असताना सगळ्यांना माहिती केसरी आणि अंजनीचा हा पुत्र, त्याच्या जन्माची कथा सगळ्यांना माहिती आहे. सूर्याचा ग्रास घेण्यासाठी त्यांनी आकाशामध्ये झेप घेतली, तोही कथाला सगळ्यांच्या परिचयात आहे. पण ह्या आकाशामध्ये जेव्हा त्यांनी उड्डाण केलं त्यावेळेला फार मोठं संकट येणार हे जाणून वायुदेवाने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केलाय. पण हनुमंतांचा वेग एवढा आहे की वायुदेवांना सुद्धा त्यांना गाठणं अशक्य झालं. आणि सूर्यदेवांवर येणारं संकट बघून इंद्राने आपल्या हातातलं वज्र हनुमंताला फेकून मारलेले. त्या वज्राच्या प्रहारामुळे हनुमंत अर्थातच बेशुद्ध होऊन पडले. छोटंसं बालक येते आणि मग आपला पुत्र या ठिकाणी बेशुद्ध झालाय हे बघितल्यानंतर वायुदेव अतिशय संतापले. आणि मग वायुदेव संतापल्यानंतर काय झालंय, त्यांनी सर्व प्राणी मात्रांचा आपला संचार थांबवलाय. वायू तत्व जर आपल्यामध्ये नसेल तर काय होऊ शकतं याचं जे वर्णन आहे ते वाल्मिकी रामायणामध्ये केलेले आहे. वायूने सगळ्यांचा संचार थांबवल्यानंतर सगळ्यांचा श्वास मंदावला, सगळ्यांचे सांधे तुटायला लागले. काष्ठवत अशी सगळ्यांची अवस्था झाली. काय करावं कुणाला काही समजत नाहीये. सगळे देव सुद्धा हवालदिल झालेत. सगळ्या प्राणी मात्रांना वायुदेवाने हवालदिल करून सोडलेले. इतके संतापले वायुदेव. शेवटी सगळे देव जे आहेत ते वायुदेवांना शरण आलेत. ब्रह्मदेव सुद्धा या ठिकाणी आलेले. ब्रह्मदेवांनी बेशुद्ध पडलेल्या ह्या मारुतीला पुन्हा शुद्धीवर आणले, त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण केले. आणि मग वायुदेवाला प्रसन्न करण्याकरता सगळ्या देवदेवतांनी या मारुतीला अनेक वर दिले. अनेक वर त्याला दिलेले. सूर्याने त्याला शास्त्राचं ज्ञान दिलं, तेज दिलं. त्याच्याबरोबर वरुणाने काय दिलं तर त्याला अमरत्व दिलं. याच्याशिवाय इच्छेला येईल ते रूप तो धारण करू शकेल असा सुद्धा वरुणाने वर दिला. इंद्राच्या वज्राचा घात झाल्यामुळे मारुतीची हनवटी तुटलेली होती. आणि मग त्यामुळे इंद्राने त्याला हनुमंत असं नाव दिलं, जे आपल्याला अधिक जवळचं वाटतं. हनुमंताची अनेक नाव आहेत, पण आपण सगळेजण मारुती आणि हनुमंत हे विशेष त्याला उल्लेख करतो. अशा या हनुमंताला यमाने सुद्धा अमरत्व प्राप्त करून दिलं. जो विश्वकर्मा आहे त्यांनी त्याला चिरंजीव पद दिलेले. आणि कुबेराने त्याला सांगितलं की
युद्धामध्ये ह्याला कधीही नैराश्य येणार नाही आणि माझी जी गदा आहे त्या गदेमुळे ह्याला कधीही मृत्यू येणार नाही. प्रत्येक देवाने त्याला भरभरून असा वर दिलेला आहे आणि अशा ह्या सगळ्या वरांनी अलंकृत झालेला असा हा हनुमंत जो शत्रूसाठी महाभयंकर आहे. युद्धकांडामध्ये आपण ज्याचं वर्णन जेव्हा वाचतो तेव्हा ते लक्षात येतं. शत्रुवर्ग हा महाभयंकर आहे आणि मित्रांकरता भक्तांकरता अभयदाता आहे. प्रभू रामचंद्रांचा जो भक्त आहे त्यांच्याकरता तो अभयदाता आहे. आणि अशा या हनुमंताला ब्रह्मदेवानी तुला गती प्राप्त होईल आणि त्या गतीवर तुला नियंत्रणही ठेवता येईल असाही वर दिला. आता काय झालं, लहान वयामध्ये ही वरप्राप्ती सगळी मिळालेली आहे आणि आपल्याला जे सामर्थ्य प्राप्त झाले त्यामुळे हनुमंतांकडनं काही अपराध घडायला लागले. जे सामर्थ्य आपल्याला प्राप्त झाले त्यामुळे त्यांनी काय करायला सुरुवात केली, ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. ते ज्या ठिकाणी साधनेला बसले असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्रास देत, यज्ञासाठी जी सामग्री गोळा केलेली असेल त्याची नासधूस कर, अग्निहोत्राची जी सामग्री आहे ती तोडून टाक, ढिगाणी जी वल्कलं आहेत त्या ठिकाणी त्याची चिरफाड करून टाक, असले हे उपद्व्याप या हनुमंतांनी वाढले. मग त्याचा हा सगळा प्रताप बघितल्यानंतर ऋषीमुनी अडचणीत आले कारण त्यांना सगळ्यांना माहिती होतं या हनुमंताला काय वरदान मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्याला कोणी विरोधही करू शकत नव्हतं. आणि त्याचा हा सगळा जो पराक्रम चाललेला आहे तो निमूटपणे हे ऋषीमुनी सोबत होते. पण भृगू आणि अंगारिकांच्या वंशातले जे ऋषी आहेत त्यांनी मात्र हनुमंताला शाप दिलाय आणि त्याला सांगितलंय की ज्या बळाच्या जीवावर तू आम्हाला त्रास देतोयस, जे बल प्राप्त झाले त्याच्या आधाराने तू आम्हाला त्रास देतोयस त्या बळाचंच तुला विस्मरण होईल, ते तुला आठवणारच नाही. पण ज्या वेळेला तुला कोणी याची जाणीव करून देईल, तुझ्यातलं सामर्थ्य जे आहे याची जाणीव तुला कोण करून देईल त्या वेळेला मात्र तुला हे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल. आता ऋषींनी दिलेल्या या शापामुळे काय झालं, अर्थातच हनुमंतावर अंकुश ठेवला गेला. या ठिकाणी हनुमंत अतिशय नम्र झालेले आणि त्यांच्या मनामध्ये सेवाभाव निर्माण झालेला आहे. ऋषींची सेवा करून त्यांनी अनेक विद्यांचं अध्ययन करून घेतलंय, 4 वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. सूर्यदेवांनी त्यांना वर दिलेल्या शास्त्रांचं ज्ञान मी तुला करून देईन त्याप्रमाणे सूर्यदेवांनी त्यांना शास्त्राचं ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. उत्तम वक्तृत्व शैली लाभलेला असा हा हनुमंत आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र आणि हनुमंतांची पहिली भेट होते, ऋष्यमुख पर्वतावर प्रभू रामचंद्र जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या भेटीसाठी हनुमंत पुढे आलेले आणि ह्या भेटीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्र या हनुमंताचं कौतुक लक्ष्मणाजवळ करतात. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणताय, आज ताब्यात मी इतके विद्वान बघितले पण ह्याच्या इतका विद्वान मी बघितला नाही. ह्याला 4 वेदांचं ज्ञान आहे, व्याकरण तर उत्तम आहे, इतकं उत्तम आहे की 9च्या 9 शाखा त्याला अवगत आहेत व्याकरणाच्या. एवढ्या वेळ तो संभाषण करतोय, या संभाषणामध्ये त्याची एकही चूक आतापर्यंत झालेली नाही. बघा, साक्षात प्रभू रामचंद्र त्यांचा गुणवर्णन करतायत, त्यांचे गुण प्रभू रामचंद्रांनी जोखले. बुद्धिमान अशा या हनुमंताची ओळख प्रभू रामचंद्रांना पटलेली आहे. हनुमंत हा कुशल वक्ता आहे, कसं बोलावं, किती बोलावं याचं ज्ञान त्याला. त्याच्या बोलण्यात कुठेही पाल्हाळिकता नाही. बरं, पाल्हाळ लावायचं म्हणून फार त्रोटक बोलतोय असंय का? असंही नाही. मुद्देसूद बोलतो, मोजकं बोलतो आणि हे सगळं इतकं सहज बोलतो
की त्याला हे बोलताना काही आठवायचा प्रयत्न करायला लागत नाही. इतक्या सहजतेने तो आपलं संभाषण किंवा भाषण करत असतो. आणि बरं, उत्तम वक्तृत्व लाभलंय म्हणून त्याची वाणी कशी आहे? कशी वाणी असं नाहीये, त्याची वाणी अतिशय मधुर आहे, बोलण्यात गोडवा आहे. लोकांना जोडायचं असेल, संघटन करायचं असेल तर त्यासाठी वाणीचं महत्व हे अपरंपार आहे. हनुमंताजवळ मधुर वाणी आहे. तो जर बोलायला लागला आणि समोर जर शत्रू उभा राहिला त्याच्याशी युद्ध करण्यासाठी, तर शत्रूची काय परिस्थिती होईल? हातातली तलवार तो बाजूला ठेवेल आणि त्याचं भाषण ऐकत बसेल. साक्षात भगवंतांनीच हे वर्णन केलेलं आहे. त्याच्या भाषणाने शत्रू सुद्धा संमोहित होईल असं भगवंत सांगतात. असा हा हनुमंत सुग्रीवाचा परममित्र आहे. रामायणामध्ये सुग्रीवाचं जेव्हा वर्णन येतं त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये आलेले जे काही प्रसंग आहेत त्या प्रत्येक प्रसंगामध्ये पाठच्या भावासारखा तो उभा आहे. वाली आणि सुग्रीवाचं जे वैर आहे त्यामध्ये सुग्रीवावर झालेला अन्याय त्यांनी बघितलेला आहे आणि म्हणूनच सुग्रीवाच्या पाठीशी तो उभा राहिलेला आहे. बरं, आता वाली आणि सुग्रीवाचा जेव्हा वैर आहे, त्या दोघांमध्ये जेव्हा युद्ध होत आहे त्यावेळेला हनुमंत काहीच करत नाहीये. कारण या ऋषींनी दिलेला जो शाप आहे त्यांना आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य माहीत नाही. त्यामुळे जेव्हा सुग्रीव आणि त्याचे सहकारी ज्या वेळेला ऋषमुख पर्वतावर पळून येतात त्यावेळेला हनुमंत सुद्धा त्यांच्याबरोबर पळून येतोय. त्याला त्याच्या सामर्थ्याची अजूनही जाणीव नाही. असा हा हनुमंत अत्यंत मुत्सद्दी आहे. आता सुग्रीव जो ऋषमुख पर्वतावर आहे आणि ह्या ठिकाणी सगळे लपून बसलेले आहेत. अशा वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा पहिल्यांदा त्या पर्वतावर येतात त्यावेळेला सगळेजण घाबरले. सुग्रीवच मुळात घाबरला की आता हे जे दोघं जण येत आहेत ते निश्चितच वालीचे हेर आहेत आणि ते आपला माग काढत इथे आलेले आहेत. वालीनेच यांना पाठवले असं त्याला वाटायला लागतं. आणि मग सुग्रीव घाबरून जातो आणि मग आता हे दोघं आलेत ते कोण आहेत, हे कसं बघायचं, कुणाला पाठवायचं? अर्थातच ही जबाबदारी हनुमंतावर टाकली जाते. पण आता ही जबाबदारी आली म्हणून हनुमंत लगेच त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलेत का? हनुमंत अतिशय हुशार आहे. त्यांनी काय केलंय, हे दोघं जण ज्या ठिकाणी बसले त्या वृक्षाच्या वर जाऊन ते बसले, वरती जाऊन बसले आणि तिथे बसून त्या दोघांचं निरीक्षण केले. दोघं काय बोलतात, दोघांमध्ये काय चाललंय हे ते लांबून बघतायत आणि त्यांच्या लक्षात आलं की हे निश्चितच वालीचे हेर नाहीये. आणि मग त्यांच्या समोर जाताना सुरुवातीला त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून जेव्हा समोर गेले तेव्हा त्यांचा या ठिकाणी येण्याचा हेतू काय, काय निमित्ताने ते या ठिकाणी आलेत हे सगळं त्यांनी जाणून घेतलंय आणि मग आपल्या मूळ स्वरूपामध्ये ते त्यांच्या समोर आलेले. या ठिकाणी येऊन त्यांनी सुग्रीव या ठिकाणी राहतो आणि त्याच्या मागचा जो इतिहास आहे तो त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलेला आहे. आता या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव यांची भेट घडवून आणताना हनुमंत अतिशय हुशारी त्यामध्ये त्यांची कशी दिसते बघा. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र हे दोघंही समदुःखी आहेत आणि हे दोघं एकत्र येणं हे किती आवश्यक आहे हे हनुमंतांनी जाणलंय. दोघंही एकमेकांना मदत करू शकतात हे हनुमंतांच्या लक्षात आलेले आणि म्हणून सुग्रीवाकडे प्रभू रामचंद्रांना हनुमंत घेऊन आले. पण या ठिकाणी नुसते घेऊन आले असंही नाही, या ठिकाणी त्यांनी या दोघांमध्ये मैत्रीचा संस्कार घडवून आणलाय, मैत्रीचा करार केला आहे. कारण करार हा मोडला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे
आणि संस्कार हा कधीही मोडला जात नाही. आणि या दोघांमध्ये जो मैत्रीचा